हॅलो, कुठे आहे तुम्ही? कुठं असणार? घरीच आहो. हां, काय करू राहिले घरी? झोपून आहो. एवढ्या सकाळी फोन करशील तर झोपूनच राहील ना. तुम्हाला बरी झोप येऊ राहिली बापा, तुम्हाला बरी झोप येऊ राहिली. माई तर झोप उडालेली आहे, झोप उडालेली आहे माई. काहून उडली झोप? झोपत जाय ना. झोपणं चांगलं असते. पुरी झोप घ्यायला पाहिजे माणसानं. तुमच्यासारखी नाही आहे ना मी, तुमच्यासारखी नाही आहे. तुम्हाला काही टेन्शन नाही आहे, काही टेन्शन नाही आहे तुम्हाला. तुम्हाला तर उलटं चांगलं आहे, गमत असेल तुम्हाला. बायको नाही आहे तिथं तर. कोणी म्हणाले नाही, रोकायले नाही, टोकायले नाही, काही नाही. टेन्शनच नाही बायकोचं. इकडे मला गमून नाही राहिलं. एक एक दिवस पाहण्यासारखा निघू राहिला मावरून. आजूबाजूच्या बाया बी आता कुसूर कुसूर करू राहिल्या. किती दिवसापासून येतच आहे, किती दिवसापासून येतच आहे. सासरी जात नाही का, सासरी जात नाही का, नवऱ्यानं सोडलं का, नवऱ्यानं सोडलं का. बाया कुसूर कुसूर करू राहिल्या, गोष्टी करू राहिल्या. आणि तुम्हाला तर काहीच टेन्शन नाही, काहीच टेन्शन नाही तुम्हाला, काही टेन्शन नाही घेत तुम्ही. तुम्ही तर आरामानं झोपा काढू राहिले बापा, तुम्हाला बरी झोप येऊ राहिली. माहिती पुरी झोप उडलेली आहे. तुम्ही काय कंडिशन समजसान हो माईवाली? कोणत्या कंडिशनमध्ये आहो मी, तुम्ही समजू नाही शकत, नाही समजू शकत तुम्ही. माझा की तुम्ही असते तर तुम्हाला माहीत पडलं असतं. अरे सविता, अशी काहून बोलू राहिली तू? समजू शकतो ना तू कंडिशन मी. मी नाही समजून तर कोण समजून तू कंडिशन? हां, म्हणूनच तुम्ही मला घ्यायला येऊ राहिले. इतके दिवस झाले, आले का तुम्ही मला घ्यायला? आले का? मी काय म्हणत होते मला, तुमच्या आईनं जेव्हा मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा तुम्ही काय म्हणत होते? सविता, तू आता चालली जाय, तुला 4-5 दिवसातच मी घ्यायला येतो. आईला काही करून मी पटवतो. आईचा राग शांत करतो, मग तुला घ्यायला येतो. तुमच्या आईचा का अजून रागच शांत नाही झाला का? रागच शांत नाही झाला अजून? एवढा कोणता राग येऊ द्या लागते बापा? अरे आईला समजूनच चालू आहे ना, समजूनच चालू आहे माझं. काही नाही सांगू राहिले तुम्ही तुमच्या आईले. तुम्ही ना सांगितलं असतं ना तुमच्या आईले, आतापर्यंत मी आपल्या घरी असती, म्हटलं घरी असती. आता लय दूध झाले नाही तर मला, लय दूध झाले. आता आजूबाजूच्या बाया खुसफुस करू राहिल्या. काहून आहे बापा इथं, काहून आहे बापा इथं, काय झालं काय झालं? बाया आता तुम्हाला म्हणायला लागल्या, कधी जातं कधी जातं. तशी आहे त्याच्या इथं खायला चालली मी. जाऊ दे ना, लोकांची लक्ष नको देतो. लोकांचं कामच आहे म्हणणं. लोकांचं काय काम आहे ते मला सांगू नका. तुम्ही आज तुमच्या आईसोबत बोला, मग उद्या मला घ्यायला यावं कोणाही हालतमध्ये. बरं बरं, तू टेन्शन नको घेऊ. आजच बोलतो मी आईसोबत. तुम्ही काही विचारू नका आता तुमच्या आईला. तुमच्या आईला डायरेक्ट सांगा की उद्या मी माझ्या बायकोला आणायला चाललो, बस झालं. अरे नाही नाही, असं बोलून ताई बोलून ना मला. विचार लागत नाही ते. तुमच्या मायला तर वाटते जिंदगीभर मी इथं राहिली पाहिजे. तुमच्या मायला तर पसंतच नाही हो मी. नाही नाही, असं नाही आहे. तू काय केलं ते तर काय केलं तू? तुला चोरी केली होती ना, आईचा सोन्याचा नेकलेस चोरला होता ना तू बी तर गलती बाई, तू कायचीच गलती दाखवतो मला. बरं बरं, बार बार एकच गोष्ट सांगायची काही गरज नाही आहे. उद्या मला घ्यायला या तुम्ही काही करून. बरं ठीक आहे, पाय तुम्ही ठेवतो फोन. मला दुकानावर बी जायचं आहे. बरं ठीक आहे, आईसोबत बोला मग. हो बोलतो, आजच बोलतो. अजून मी काय म्हणून गेली होती? माय बाई फोन ठेवला बी या माणसानं. माय या माणसानं तर फोन ठेवला, पुरी गोष्टही नाही ऐकली मायाली. आता उद्या मला घ्यायला येतात का नाही येत काय माहीत माय बाई, कधी येतात काय माहीत घ्यायला. आता इथं एवढ्या दिवस नाही चांगलं नाही वाटू राहिलं मला माय बाप्पाच्या इथं. आता तर शेजार पाजारच्या बाया बी चुगल्या करू राहिल्या. माय बाई किती दिवस राहते, माय बाई अजून काऊन नाही गेली, नवऱ्यानं सोडलं वाटते. आता तर मला टेन्शन आलं, लोकांचे कसं तोंड बंद करू तर. खरं लय मोठी गलती झाली पण मायच्यानं. मी ना चोरी नव्हती करायला पाहिजे चोरी. मला सर भरून द्यावं लागत आहे, माया सर भरून द्यावं लागत आहे. पण या बारीनं माझ्या सासूनं चांगलीच बितवली मावर, चांगलीच बितवली. नाही तर एवढ्या मी हेरफेर केली पैशाची, पण माझी सासू काही नाही बोलली मला, काही नाही म्हटलं, माफ करून दिलं. पण या बारीनं तर माझ्या सासूनं चांगली सद्दल घडवली मला, चांगली सद्दल घडवली. पाहतो आता उद्या येतात का तर घ्यायला. आले तर चांगलंच आहे बाप्पा. दीपक भाऊजी गेले का ड्युटीवर? हो ताई, दीपकजी गेले ड्युटीवर. आता विनोद भाऊ जाणार आहे दुकानवर. तर विनोद भाऊचा नाश्ता तयार आहे ना? हो हो, विनोद भाऊजीचा आहे नाश्ता तयार, त्याला देऊन दे. विनोद भाऊजीला बी ड्युटीवर जायचं आहे. हो ताई. हे पॅकेट चौटार काढूनच ठेवला त्याचा नाश्ता मी ना. काय हो ताई, अजून आता किती दिवस नाही ना सविता ताई? काय जुनं बाई, कधी येणार आणि कधी नाही तर. विनोद भाऊजी बी नाराज राहतात. सविता ताई नाही येतं. आता त्यानं माफ करून द्यायला पाहिजे, घेऊन आले पाहिजे ताईले. हो ना बाई, या बारीनं जास्तच झालं पण. लय दिवस झाले तिला बी जाऊन. आता तिला घरी आणायचं नाव बी नाही घुरेली म्हटलं, नावही नाही घुरेली. हो ना बाई, आता लय दिवस झाले ना सविता ताईला जाऊन. आता अद्दल घडली असून ताईला चांगली, आणून घ्यायला पाहिजे आत्यानं. हो माय बाई, आणायला तर पाहिजे. पण कोण म्हणेन माय बाई आत्याला? आपण म्हणतं का? ताई तुम्ही बाल वाचल्या म्हटलं. नाही तर तुम्हाला बी घराच्या बाहेर काढू राहिली ती आत्या. माहीत आहे ना, तुम्ही ना मंगलसूत्र गहाण ठेवलं होतं बिना आत्याला विचारता. तुमच्यावर बी तर किती राग भरेल होती आत्या. मला तर हात घेऊ लागत होता आत्यानं तुम्हाला घराच्या बाहेर ना काढून द्या. ते तरी बरं माय बाई, जीवन भाऊजीनं सगळं सांभाळून घेतलं. नाही तर तुम्हाला बी आपल्या माहेरी जायला लागलं असतं. आज तुम्ही बी तुमच्या माहेरी असत्या. म्हणून म्हणतो आता हुशारकीनं राहा तुम्ही. सविता ताईच्या मॅटरमध्ये काही पडू नका. तुम्हीच तर बाल वाचल्या. हो बाई ना, मी बी बाल वाचली बाप्पा. ते तरी बरं मनवऱ्यानं सरं सांभाळून घेतलं. खरं सांगू का कविता तुले, मला असं वाटते मी बी खूप गलत केलं होतं. मी ना सराईच्या लपून माय मंगलसूत्र गहाण ठेवून माझ्या बहिणीला पैसे नव्हते द्यायला पाहिजे. माझ्या बहिणीला पैशाची गरजच होती, तर मी ना आत्याला म्हणायला पाहिजे होतं, आता तुमच्याजवळ पैसे आहे का? माझ्या बहिणीला पैशाची गरज आहे. माझ्या नवऱ्याला विचारायला पाहिजे होतं. जर कोणच मला पैसे नसते दिले तर मग मी म्हणायला पाहिजे होतं की माझं मंगलसूत्र आहे, हे गहाण ठेवून देतो. मग माझी बहिणीनं मला पैसे दिले की मी सोडून आणीन. आणि मग ते मंगलसूत्र गहाण ठेवायला पाहिजे होतं. मी लई मोठी गलती केली. पण मी बी तर मंगलसूत्र गहाण ठेवलं होतं. तिने आत्याचा सोन्याचा नेकलेस गहाण ठेवला होता. मग तिले का एवढी मोठी सजा दिली आत्यानं? डायरेक्ट घराच्या बाहेर काढून टाकलं. फरक आहे ताई, फरक आहे.
ते मंगळसूत्र तुमचं होतं. भले की आत्यानं तुम्हाला दिलेलं होतं, पण ते तुमचं होतं ना, तुम्हाला दिलेलं होतं. आणि ते तुमच्याजवळच होतं. फक्त तुम्ही एवढी गलती केली की कोणाला न विचारता आपल्या मनानंच गहाण ठेवून दिलं. तुमच्याच्यानं ही गलती झाली होती. सविता ताईनं आत्याचा पुष्टेनी सोन्याचा नेकलेस चोरला आणि चोरून तो गहाण ठेवला. सांगितलंही नाही कोणाला. सविता ताईनं चोरी केली होती म्हणून सविता ताईला सबक शिकवायसाठी त्याच्या माहेरी धाडून दिला आत्यानं. आणि तुम्ही ना चोरी नाही केली. तुम्ही फक्त एवढं केलं, तुमच्या मनानं कारभार केला. पण बाई काही असो, आता लय दिवस झाले सविताला चांगली अद्दल घडली अशी. आता सविताले आणून घ्यायला पाहिजे आत्यानं. विनोद भाऊजीची अशी हालत माझ्यानं पावल्या नाही जात व. विनोद भाऊजीले कधी पाहिलं तर बिचारे नाराज दिसतात. कधी नाराजच राहतात. 4 पोया खाणारा माणूस 2 पोयावर आला म्हटलं. हो ना बाई, किती म्हटलं टेन्शन येते ना. एक ऐकून माय, एक ऐकून बायको. म्हणतात नाही ते भाऊजी फसले. म्हणून म्हटलं आपण बोलून घेऊ त्यासोबत. नाही बाप्पा, आपल्याला नाही बोलायला पुरत. मग तुम्ही एक काम करा ना ताई. काय हो, तुम्ही जीवन भाऊजीसोबत बोला ना ह्या विषयावर. कसं जीवन भाऊजीची गोष्ट आता टाळू नाही शकत. जीवन भाऊजीनं काही म्हटलं तर आत्या हो म्हणते. कारण की आत्याला माहीत आहे जीवन भाऊजी कधी गलत सल्ला देत नाही, कधी गलत बोलत नाही. आत्या त्याचं लय ऐकते. म्हणून या विषयावर तुम्ही जीवन भाऊजीसोबत बोलून पहा. हे मॅटर जीवन भाऊजीच सॉल्व्ह करू शकतात. तुम्ही बोलून पहा बरं ताई जीवन भाऊजीसोबत संध्याकाळी या विषयावर. अहो बहिणा कविता, तुझं सर्व ठीक आहे. संध्याकाळी मी बोलीन जीवनजीसोबत या विषयावर. ते ऐकतील बी माय म्हणणं ऐकतात ते माहिती आहे मला. आत्याला समजून सांगायला ते तयार बी होऊन जातील. पण बहिणा, पण काय कौसा आत्याचं काय करतं? कौसा आत्याला बायको दुराली, भडकू दुराली. त्याचं काय आहे? कौसा आत्यानं पुरे आपल्या प्लॅनवर पाणी नाही फेराव. आखरी सहारा आपल्याजवळ जीवनजी आहे. जीवनजीला आपण सांगू, जीवनजी समजून बी सांगतील. आत्या समजून बी जाईन, ऐकून बी घेईन जीवनजीचं. पण कौसा आत्यानं म्हणतात मी काही काळी केली तर काय करतं? माय या कौसा बुडीच्या बाऱ्यात भुलूनच गेली होती मी. मग तेच तर गोष्ट आहे. कधी जाणार आहे ते कौसा बुडी? काय जण बापा कधी जाणार तर कौसा आत्या? तुला तर माहीत आहे एक बार आली की चुकूनच जाते, लवकर जात नाही म्हणून. हो माय बाई, कौसा आत्याची याची तारीख आहे, जाची तारीख नाही आहे. मग तेच ना, तिथंच तर फसली आहे. कौसा आत्यानं काही नाही करावं बस. पण कौसा आत्याला आदत आहे ना चुगल्या करायची. इकडली गोष्ट तिकडे आणि तिकडली गोष्ट इकडे. हो ना बाप्पा ताई, काय करावं काही समजत नाही त्या कौसा बुडीचं. फक्त कौसा आत्या थोड्याशा शांत राहायला पाहिजे. बस झालं तर मग आपला प्लॅन सक्सेस होते. तरी आज संध्याकाळी जीवनजीसोबत बोलतो मी. हो ताई, काय बी हो, प्रयत्न करणं काम आहे आपलं. हो व. आता तर सगळ्यात पहिले ह्या कौसा बुडीचा काही ना काही बजेट बसवा लागेल मला. नाही तर आपलं तर जिनं राहून घरात नाही. आताच आली माय बाई, आताच कोणता बजेट बसवतं? हो ना, तेच तर गोष्ट आहे. सध्या कौसा आत्याला घरातून काढणं जरुरी नाही आहे. सविताला या घरात नाही आणणं जरुरी आहे. त्या बरात काहीतरी सोच. तुम्हाला सांगितलं ना आखरी रस्ता जीवन भाऊजीच आहे म्हणून. ते सात्याला समजून सांगू शकतात, बाकी कोण नाही. बरं ठीक आहे, त्याला कसं समजून सांगायचं आहे हे मला माहीत आहे. बरं जाय बरं, हे नाश्ता नेऊन दे पहिले विनोद भाऊजीले. जाय लवकर, त्याला दुकानावर जायला उशीर होत असेल. नाही तर बिना नाश्ता करायचेच चालले जातील. हो ताई द्या. हे काढून ठेवलं मी त्याच्या ओट्यावर. थांबा घे तुम्ही. काय करू यार, मी तर चांगलंच फसलो. एक ऐकून बायको आहे, एक ऐकून आई आहे. म्हणतात नाही मी आहे. बायकोचं ऐकून बोललं तर आईले राग येते, आईचं ऐकून बोललं तर बायकोले राग येते. करू तर काय करू? आईले म्हटलं ताई मध्ये त्या बायकोला आणू नको. मग बायको संग बोललो तर माझी बायको म्हणते मला घ्यायला कधी येता. करू तर काय करू मी? कधी तर असं वाटते लग्नच फालतू केलं लग्न. मस्त जिंदगी होती माई. कोणाचं घेणं नाही देणं नाही, कोणी म्हणणारं नाही, कोणी बोलणारं नाही. लग्न करून पस्तावू राहिलो मी तर. एक ऐकून माई आई मला बोलते, एक ऐकून माई बायको मला बोलते. कोणाचं ऐकू, कोणाला काय म्हणू, काही समजत नाही मला तर. किती झालं तर माई बायको आहे सविता, लग्न केलं मी तिच्यासोबत. जिम्मेदारी आहे ती माई. आईसोबत बोलाच लागन सविताच्या बाऱ्यात. कितीक दिवस आई सवितावर राग भरून राहील, कितीक दिवस ते आपल्या मायबापाची तर राहील. तिले बी लोक नाव ठेवू राहिले ना, किती दिवसापासून माहेरीच आहे, किती दिवसापासून माहेरीच आहे. तिले लोक बोलतात ते मला बोलते. म्हणजे जिकून तिकून मीच फसलो आहो. हे टेन्शन काही ठेवायला पुरत नाही. आईसोबत बोलून घ्यायला पुरते, सविताला घेऊन यायला पुरते मला. झाली गलती तिच्याच्यानं, त्याचा पश्चाताप बी उरायला ना तिले, उरायला ना पश्चाताप. आईचं विलय झालं, आईनं माफ करून द्यायला पाहिजे ना आता सविताले. कितीक दिवस आई सवितावर राग भरून राहील. सवितासाठी नाही तर माझ्यासाठी तर माफ करून द्यायला पाहिजे ना आईनं सविताले. बोलायला का आईसोबत. का पंचकुला, तुमच्या सुप्रियाला कोण माफ करून दिलं? तिला कोण काढलं घराच्या बाहेर? बाई आता काय सांगू तुम्हाला. माझ्या पोरगाच आपल्या बायकोचं ऐकून आहे ना. म्हणजे तू बायको म्हणा माया चोरून लपून आपल्या माहेरी पैसे पाठवते. तरी तू त्या बायकोच्या चुकून बोलतं का म्हणा, तिच्या चुकून बोलतं का? तेच तुला खरी वाटते का? असं म्हणायला नाही पाहिजे का तुम्ही ना? म्हटलं सरळ म्हटलं दिले. तुम्हाला काय वाटते मी बिना बनायची राहिली का? सरळ म्हटलं मी त्याला, सरळ म्हटलं, खूप बोलली. पण तो मला म्हणत होता की मीनच मा बायकोले मंगळसूत्र गहाण ठेवायला लावलं म्हणे. हो म्हणा, तुझ्या सासरच्याला पैसे द्यासाठी. आता मॅबे हो म्हणत होतं. माझ्या सासरच्या लोकांनी मलाच पैसे मागितले होते म्हणे. तर मी सुप्रियाला फोन करून सांगितलं म्हणे की मंगळसूत्र गहाण ठेवून दे आणि त्या लोकांना पैसे दे. वा रे वा म्हणा, लय खासच ना तू पोरगा. तुला तेव्हा मायबापाची लागत नाही ना आपल्या सासरच्या लोकांची लागते. त्याच्या सगळ्या गोष्टीची फिकर आहे ना तुले, मायबाप सोडून. नाही हो बाई, माया पोरगा माझा मोठा पोरगाला चांगला माय बी करते ना, लय करते. कर्तव्य आहे त्याचं करणं, करीन नाही तर कोणाला सांगेन.
बुड्या मायबापाचं पोरगा नाही करीन तर कोण करीन बाबा, कोण करीन? तू या मायबापाचं तुला करावंच लागेल. मायबापाचं नाही करशील तर काय सासू सासऱ्याचं करशील का म्हणा? तू हे कर्तव्यच आहे म्हणा आमचं करणं. एवढा लहानचा मोठा कासाच झाला का म्हणा तू? हां, तुला लहानचं मोठं केलं ना म्हणा आम्ही ना, तुझ्या पायावर उभं केलं तुले. आमचं कर्तव्य समजून आम्ही ना कसं तुझे केलं, आता तुझे कर्तव्य आहे म्हणा आमच्या बुड्यापणात आमचं करणं. सासू सासऱ्यावर जास्त लक्ष नको देऊ म्हणा, मायबापावर लक्ष दे. अशा गोष्टी कोण सांगेन बाई पोरायले, कोण सांगेन? असं म्हटलं तर मग म्हणतात की माय खराब आहे, सुना म्हणतात आमची सासू खराब आहे. हो बाई पंचकुला, तुझ्या सुना मोठ्या तिथाला आहेत हो बाई, मोठ्या तिथाला आहेत. एवढ्या तिथाला सुना मी कोणाच्या नाही पाहिल्या, म्हणून तर धाडून दिली एक मायबापाच्या घरी, म्हणून तर धाडून दिली. आण्याचं नाव नाही आहे यासाठी थै थै झालेली आहे म्हटलं ते, पण तिला आणूच नाही राहिली मी, आणूच नाही राहिली. आणि मी म्हणतो पंचकुला आणू बी नको तिले, सविताले आणू नको तू. मोठी करत राहते ना, माय मायबाप शे, माय मायबाप तसे, मी चालली जाईन माय मायबापाचे इथं, असं तसं माय मायबाप मला वागवू शकतात. मी काही भारी नाही माय मायबापासाठी. तर म्हणा आता तिथंच राह म्हणा, तू तिथंच राह. त्या मायबापाला काही भारी नाही आहेस म्हणा, तू तिथंच राह म्हणा. चांगलं आता तिला तिथंच राहू दे, लय दिवस आणू नको. तिला चांगले दालाटाचे भावच माहीत पडले पाहिजे. आणतच नाही ना बाई मी, आणतच नाही ना. पाहा तुम्ही, तिला चांगली अद्दल घडेपर्यंत आणतच नाही ना मी, आणतच नाही. आणू नको, चांगली अद्दल घडू दे. तिला अद्दल घडीन ना ते ह्या दोघी आहेत ना घरातल्या, ह्या ऑटोमॅटिक चांगल्या राहतील. वेगळी भेव लागन, आमच्याच्यानं काही गलती झाली तर आमची सासू आम्हाला घराच्या बाहेर काढून देईल आणि आणीन नाही लवकर. तिची हालत पाहून ह्या दोघी बी सुधरून जातील. ह्या दोघीला असं वाटन की सवितासारखी आमची हालत नाही झाली पाहिजे, म्हणून आणूच नको सविताले, आणूच नको. हो ना बाई, बरोबर बोलल्या तुम्ही. आणतच नाही तिला, आणतच नाही मी ती. पाहा ना तुम्ही. तुला माहित आहे का ते अमरावतीवाली बाई नाही का आपली? हो अमरावतीवाली बाई, त्यात येतच नाहीत ना, येतच नाहीत. किती वेळा बोलवलं तरी येत नाहीत त्या. काऊन नाही येत ते? तिच्या सुना बी अशा तिथाला आहेत ना, म्हणून येत नाही. माय चांगल्या आहेत ना सुना. सांगतो ना मग कशा काय चांगल्या झाल्या तर. त्या बी तुझ्या सुनासारख्याच होत्या म्हटलं, तुझ्या सुनाईचा डबल रोल. हो का माय सुना एवढा तिथाला होत्या का लगे? मग कशा काय सुधारल्या व एवढ्या चांगल्या कशा काय झाल्या? सांगतो ना, त्याची बी कहाणी आहे, सांगतो ना. त्या तुझ्या सुनासारख्याच तिथाला होत्या. मी तर म्हणतो टाइम पडल्याने तुझ्या सुनापेक्षा बी तिथाला असतील. मग कशा काय आणल्या लाईनवर? सांगतो ना. तर बाईच्या सुनबाईनं केली गलती, तर बाईनं माफच नाही केलं ना, डायरेक्ट काढून दिली ना आपल्या मायबापाची, तर डायरेक्ट काढून दिली. आणि आणलीच नाही लय दिवस नाही आणली. तिची अशी हालत पाहून घरातल्या दोन सुना होत्या ना, त्या ऑटोमॅटिक चांगल्या झाल्या. आणि तिला तर चांगला सबकच भेटला, ती तर तशीच सुधारली. आणि तिला पाहून ह्या दोघी बी सुधारल्या. म्हणून म्हणतो सविताला काही आणू नका लय दिवस. आणि आई जे सांगून दे, तुमच्या ज्यांना गलती झाली म्हणा की तुमची बी हालत सवितासारखीच करीन म्हणा. तुम्हाला दिन ना धाडून तुमच्या माहेरी आणि आणीनच नाही. मग काय कशा शिदा राहतात त्या. हो बाई, बरोबर बोलल्या तुम्ही, बरोबर बोलल्या बाई. मी तर बरोबरच बोलतो बाई ना, तरी लोकांना वाटते की मी बदमाश असावं. मी बदमाश नाही बाई, हर कोणाचं चांगलं सोचतो. असं वाटते माय कोणाचंही चांगलं झालं पाहिजे, कोणाचं घर नाही फुटलं पाहिजे. मी तर कोणाचंही चांगलं सोचतो माय बाई, दुश्मनाचं बी चांगलं सोचतो मी तर माया. आपला स्वभाव असा आहे ना बाई. आपल्या मनात काही कपट गिपट काही नाही आहे. आपण कोणालाही दोन गोष्टी चांगल्याच्या समजून सांगतो. पण असं आहे ना बाई, चांगल्या लोकांना खराब म्हणतात ना लोक, खराबच आहे म्हणते. हो माय बाई, जमानाच तसा आहे. चांगल्याला वांगलं म्हणतात, वांगल्याला चांगलं म्हणतात. आपल्याला काय करावं लागते माय बाई, कोणा नाव घेतलं पाहिजे मायावाला मला असं नाही वाटत माय बाई. मी नाव घ्यायसाठी काही करत नाही. मी जे काही करतो कोणासाठी ते मनापासून करतो, नाही तर करतच नाही. मग नाही तर काय बाई, मनानं चांगलं करावं लागते कोणासाठी बी. फक्त माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे बस. तुला तर माहित आहे बाई ना मन माय किती चांगलं आहे तर. मा मनात काही नसते माय बाई. साफ मन आहे माय एकदम. मी कोणाच्याही बराच चांगला विचार करतो माय बाई. असं वाटते कोणाचं बी घर चांगलं चाललं पाहिजे, कोणाचं घर फुटलं नाही पाहिजे. असंच मन पाहिजे बाई. पण तुमच्यासारखे लोक लय कमी आहे बरं. हां बाई, खरं सांगतो मी, तुमच्यासारखे लोक लय कमी आहे जे दुसऱ्याच्या बऱ्यात एवढा चांगला विचार करतात. तरी कदर नाही आहे ना काही लोकांना, तरी कदर नाही आहे. तरी म्हणतात कौसाबाई चुगल्या करतेच, कौसाबाई चुगल्या करते. म्हणू द्या ना, कोणाला काही म्हणू द्या, पण तुम्ही चांगले आहे ना, तुम्हाला माहित आहे ना लोकांचं काय करावं लागते. मी बी तोच विचार करतो बाई, आपण चांगला आहो ना, लोकांचा काही विचार करायला नाही लागत. आई. अरे विनोद, कुठं चालला? दुकानावर चालला का? हो आई, चाललो होतो दुकानावर चाललो होतो. झाला का तुझा नाश्ता घे? नाही आई, नाश्ता नाही झाला. बापा मग उपाशीच जाता का लगे दुकानवर? नाश्ता करून घे ना. काऊन सुप्रियानं कवितानं नाश्ता दिला का तुला? नाही, कविताबाई आली होती विचारायला, तर मी म्हटलं हो करीन नाश्ता, तर आणायला गेलेली आहे माझ्यासाठी नाश्ता. कर ना मग नाश्ता, बस नाही तर. हो रे बापा, खात पीत जाय चांगला, कसा कमजोर झाला. खाऊच नाही राहिला ना बाई, खाऊच नाही राहिला. जेव्हापासून त्याची बायको गेली ना घर सोडून, त्यापासून काही खाऊच नाही राहिला. आई, ते घर सोडून नाही गेली, तुम्ही घरातून काढून दिलं तिले. हो काढून दिलं, पण काऊन काढून दिलं? असंच काढून दिलं का? हो आई, माहीत आहे मला तुम्ही काऊन काढून दिलं. गलती झाली तिच्याच्यानं, मान्य करत आहे ना, ते बी मान्य करत आहे. माझ्यानं गलती झाली म्हणते, तिला पश्चाताप उरायला आलाय. आता पश्चाताप करून काय फायदा म्हणा, चोरी करायच्या वेळेस नाही समजलं. हो बाई, बरोबर बोलला तुम्ही. चोरी करायच्या वेळेस नाही समजलं का तिला? आई, झाली तिच्याच्यानं गलती, पश्चाताप येतील त्या गोष्टीचा. तर काय करू मी, काय करू? तिला पश्चाताप उराला तर करू काय मी? आई, मी काय म्हणून राहिलो होतो. आई, मी काय म्हणून राहिलो, पहिली माझी गोष्ट ऐक तू, पहिली माझी गोष्ट ऐक. हां बोल. आई, मा बायकोने गलती केली. मा बायकोला आता त्याची सजा बी भेटली, तिला पश्चाताप बी आहे त्या गोष्टीचा. तिला समजलं की तिनं लय मोठी गलती केली, तिनं चोरी नव्हती करायला पाहिजे. लय लवकर समजलं म्हणा तुले. आई, कधी बी समजो, पण जाऊ दे ना, तिला अहसास आहे की तिनं गलती केली म्हणून तिला त्या गोष्टीचा पश्चाताप आहे. काय करायचं मग आता तिच्या पश्चातापाचं? हो, पण माझी गोष्ट तर ऐका तुम्ही, गोष्ट तर ऐका खरी.
काही सांगू नको रे बापा, काही सांगू नको मला. तुझ्या बायकोच्या बऱ्यात काही असं तर सांगू नको. नाही नाही, आत्याला काय झालं? आत्या काय एवढ्या जोरजोराने बोलू राहिली? आणि कौसा ताई काय बोलू राहिली एवढी? चला बरं ताई, पाहू बरं. हो चाल चाल. ऐकून घेऊ पंचफुला, ता पोरगा काय म्हणून राहिला तर ऐकून घे, ते सगळं ऐकून घे. सांग काय म्हणून राहिला? आई उद्या मा बायकोला आणायला जाऊ का मी? काय बायकोला आणायला जातं? आई घेऊन येतो ना, सविताला घेऊन येतो. आता लई दिवस झाले ना तिले जाऊन. घेऊन येतो मी तिले, जातो मग सासरवाडीले आणि घेऊन येतो. कोणत्या खुशीत आणतं दिले? कोणत्या खुशीत आणतं? तुला लय खुशी वाटते त्या बायकोची आहे ना? आता नाही बाई, खुशी नाही राहीन का? तिची बायको आहे ती. आई तुला माहित नाही, सविता आता पहिल्यासारखी नाही राहिली. लय चांगली झाली ते आता. लय तिच्या स्वभावात बदल आला. तुला माहित नाही, लय सुधारली ते. म्हणून म्हणतो जातो तिले आणि घेऊन येतो. काही गरज नाही आहे. तुझ्या बायकोला या घरात नाही डबल आणायची काही गरज नाही आहे. मला नाही पाहिजे आता तुझी बायको या घरात नाही. काही गरज नाही आपल्या बायकोला आणायची. काय आणतं दिले? काय आणतं? सुधरत नाही ते सुधरत नाही म्हणजे नाही, माहीत आहे मला. नाही नाही, सुधारली ना ते. आता बाई हो सुधरली ते. आई तुम्ही शांत राहा, तुम्ही बोलू नका म्हणतात नाही. ते दोघं मायला बोलू राहिले ना, त्याला बोलू द्या. तुम्ही काही बोलसाल ना तर काम बिघडून जाईल. बरं ठीक आहे बाई. आई खरंच सांगतो ना, सुधारली ना ते, सुधारली ना. कोण गॅरंटी घेते की तुझी बायको सुधरली म्हणून? कोण घेते गॅरंटी? सांग लवकर सांग. आई मी गॅरंटी घेतो मा बायकोची, मी घेतो गॅरंटी. अरे मोठा गॅरंटी घेऊन राहिला आपल्या बायकोची. मोठा गॅरंटीवाला गेला तू. इथं होती तर कशी वागत होती बायको तुला माहित आहे ना? माहित आहे ना कशी करत होती तर? माहित आहे मला, माहित आहे. पण सुधारली ना ते आता, सुधारली ना. एक चान्स तर देऊन पाहिजे दिले. एक चान्स. नाही रे बापा, तू बायको सुधारणारी नाही आहे ना. राहू दे तिला अजून काही दिवस आपल्या मायबापाच्या घरी. मग पाय कशी सुधारते तर. आता सुधारली ना ते, सुधारली ना आता, माहित आहे ना मला. काही नाही सुधरत रे बापा, तुझी बायको काही सुधरत नाही, काही सुधरली नाही ते. आणि मी सांगू राहिली तुझी बायको या घरात मला पाहिजे नाही. आता या विषयावर या घरात कोणी बोलणार नाही, कोणी नाही बोलणार या विषयावर या घरात. आम्हाला कोणा सांगा आता या विषयावर बोलायचं बी नाही आहे. तुझी बायको या घरात येणार नाही म्हणजे येणार नाही. आणि ह्या विषयावर माझं आता कोणी बोलू नका माझ्यासोबत. काही झालं की सविताचा विषय, काही झालं की सविताचा विषय. या पोराला तर बायकोनं पागल केलं त्याच्या. काही झालं की बायको करत राहते निरा. माई बायको माय तर त्याच्यासाठी काही आहेच नाही, काहीच नाही आहे त्याच्यासाठी. त्याच्यासाठी फक्त त्याची बायको आहे बस. माय डोकं उठलं रे बापा, डोकं उठलं. मी चालली मा रूममध्ये. पंचफुला थांब ना, पंचफुला. आता तर आई बी नाही ऐकत आहे मायवालं. आता तूच आता काहीतरी कर. तू येतं ऐकते नाही, तूच सांग ना समजावून. काय रे बापा, माय बी नाही ऐकत ना ते. माई नाही ऐकत. मी नाही म्हटलं तिले, येऊ नाही म्हटलं तासून इले. तुझ्या पोरगा एवढा म्हणून राहिला तर माई नाही ऐकलं ना बापा तिनं. माय बी नाही ऐकलं. काही म्हण बापा. तू नाही लय जिद्दला तू नाही. पण आता समजून सांग ना आईले. बरं बापा, आता तू म्हणून राहिला तर सांगतो का मायला समजून. पण ऐकत नाही ते, माई नाही ऐकत. तरी आता तू म्हणून राहिला मला तर सांगतो मी समजून. पंचफुला ऐको माय. पंचफुला ताई पाव दादा किती नाराज झाले तर. आत्याला एक आपल्या पोराची खुशी नाही दिसत का बापा? आपल्या पोराची खुशी नाही दिसत का लगे? काय करावं बाई, काही समजून नाही राहिलं मला तर. भाऊजी नाश्ता करून घ्या ना. हे पोहे बनवले, पोहे खाऊन घ्या थोडेसे, मग जा दुकानवर. नाही मी नाही करत नाश्ता, मी चाललो दुकानवर. खाऊन घ्या ना भाऊजी थोडेसे पोहे, आता आणले तर. मग स्वयंपाकाला तर लय उशीर आहे अजून. जेवणाला लय टाईम आहे तर का उपाशीच राहसान काय एवढ्या लोक? नाही मी नाही खात काही, माझी इच्छा नाही आहे. चाललो मी दुकानवर. हो ताई, दादा तसेच चालले गेले बिना नाश्ता करायचे. तरी आत्याला काही समजत नाही आत्याला. हो बाई, आत्यानं ऐकायला पाहिजे होतं विनोद भाऊजीचं. मग आता काय? आता आपल्यालाच काही ना काही करावं लागेल. हो ताई, एकदम बरोबर बोलल्या तुम्ही. आपल्यालाच काही ना काही करावं लागेल आता. असं काही करावं लागेल की आपलं नाव बी आलं नाही पाहिजे आणि सविता ताई घरात बी आली पाहिजे. हो बाई, आपल्यालाच काही ना काही करावं लागेल आता.